साहित्य उत्सव. नमस्ते, सुप्रभात. मी मनोज आहे. मांगल्याचा हा प्रहर अधिक वैचारिक आणि पावित्र्य करण्यासाठी उत्सव तीर्थच्या व्यासपीठावर आपण दृष्टिकोन बनवून देणाऱ्या आणि दृष्टिकोनाला अधिक व्यापक करणाऱ्या भारतीय दर्शनांचा अभ्यास करीत आहोत. त्या मालिकेत आज वेदांची मीमांसा करून, सखोल चिकित्सा करून मीमांसा दर्शन नावाचे शास्त्र जन्मय ऋषींनी साकारले. हे शास्त्र किंवा दर्शन मानवाला मोक्षप्रद तर नेतेच, पण जगाकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोनही विकसित करत नेते. उत्सव तीर्थच्या व्यासपीठावर श्री दत्तात्रय गाडे सर आज हेच मीमांसा दर्शन चर्चेला घेणार आहेत. उत्सव तीर्थ मीमांसा दर्शन, निर्मिती साहित्य उत्सव, निरूपणकार श्री दत्तात्रय गाडे सर, तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. ऐकूया उत्सव तीर्थ मीमांसा दर्शन. नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय गाडे. आपल्या षड्दर्शन या मालिकेत आपण भारतीय 6 दर्शनांचं परिशीलन आणि त्यांचा थोडक्यात परिचय करून घेत आहोत. हे आपल्याला माहीत आहे. आतापर्यंत आपण त्यापैकी 4 दर्शनांचा थोडक्यात अभ्यास केलेला आहे. ही दर्शनं आपापल्या वेगवेगळ्या चर्चेतून आणि विवेचनातून मोक्षप्रद जाण्याचा मार्ग प्रकाशित करत असतात. कारण मोक्षप्राप्ती हे भारतीय तत्त्वज्ञानाचं एक मुख्य अंग आहे, किंबहुना ध्येय आहे. आणि म्हणून मोक्षप्रद जाण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्याचं प्रतिपादन या दर्शनांमधून पाहायला मिळतं. आणि म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा असलेली ही दर्शनं आहेत. दर्शन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, हे आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. आणि या सर्वच दृष्टिकोनांचं सारखं स्वागत आपल्या भारतीय विचारधारेत झालेलं आहे, हेही आपण पाहिलेलं आहे. आणि याच मालिकेअंतर्गत आज आपण मीमांसा दर्शनाचा अभ्यास करणार आहोत. आणि मीमांसा दर्शनं ही भारतीय संस्कृतीतील महत्त्वाची अशी दर्शनं अर्थातच मानलेली आहेत. मीमांसा म्हणजे विचार. आपल्याला माहीत आहे की एखाद्या गोष्टीचा उत्सुकतेपोटी जो विचार करायचा असतो, ती गोष्ट पूर्णपणे जाणून घ्यायची जेव्हा इच्छा होते, त्याबद्दलचा सांगोपांग असा अभ्यास करणं, त्यावर चर्चा इत्यादी मार्गाने त्याचं विश्लेषण करणं, याला आपण सर्वसाधारणपणे मीमांसा असं म्हणतो. आणि याच दृष्टीने ही मीमांसा दर्शनं आपल्या दर्शनशास्त्रांच्या विभागामध्ये समाविष्ट झालेली आहेत.
मीमांसा दर्शन आपल्याकडे दोन प्रकारे मानलं गेलेलं आहे. अर्थातच ह्या मीमांसा भागाचे दोन भाग करण्यात आलेले आहे आणि त्याला पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असं म्हणण्यात येतं. त्यामुळे मीमांसेची चर्चा करताना त्याचा जो पूर्व भाग आहे, आधीचा भाग आहे, त्याची चर्चा करणारं दर्शन म्हणून मीमांसा दर्शन जे आहे ते पूर्वमीमांसा या नावाने ओळखलं जातं. आणि मीमांसेचाच जो उत्तर भाग आहे त्याबद्दलची चर्चा करणारं दर्शन म्हणजे उत्तरमीमांसा होय. पूर्वमीमांसेची रचना महर्षी जेमिनी यांनी केली, म्हणून त्याला जेमिनीय दर्शन असे म्हणतात. आणि आपण या पूर्वमीमांसेचाच इथे आता विचार करणार आहोत. जेमिनी मुनींनी या मीमांसेद्वारे वेदांच्या विचाराची पुनःस्थापना करण्याचं काम केलेलं आहे. वेदांच्या विचाराची पुनःस्थापना का करावी लागली हे पाहण्यासारखं आहे. ज्या वेळेस इतर विचारांच्या प्रभावामुळे वेदांच्या विचाराबद्दल कमी आणि एक प्रकारे त्यातून काही उणिवा काढल्या जाऊ लागल्या, त्यामुळे त्याची पुनःस्थापना करणं, या विचारांची नव्याने मांडणी करून किंबहुना ते खऱ्या अर्थाने कसे आहेत हे समजावून देणं गरजेचं झालं. वेदांमध्ये जे विचार आहेत किंवा ज्या विचारांची मांडणी ज्या पद्धतीने केलेली आहे ती शास्त्रीय दृष्ट्या इतरांना समजावून देणं गरजेचं झालं. कारण बऱ्याचदा वेदविचारांचं चुकीचं विश्लेषण करून काही लोकांनी त्या विचारांबद्दल चुकीची माहिती पसरवली. त्यांनीही ती चुकीची समजावून घेतली आणि इतरांनाही तशीच सांगितली. त्यामुळे त्यातून आपोआपच काही उणिवा बाहेर येऊ लागल्या आणि वेद प्रामाण्याबद्दल हळूहळू अनादर निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. वेद म्हणजे तर खरं ज्ञान, आणि अशा ज्ञानाबद्दल जर समाजात अनास्था निर्माण होत असेल आणि तीही वेदविचारांच्या चुकीच्या विश्लेषणामुळे होत असेल, तर या विचारांची पुनःस्थापना करणं गरजेचं होतं. शिवाय वेदांचे विचार चिरकाल समाजाला मार्गदर्शन करणारे आहेत आणि ते मागे पडल्यास समाजाचं निश्चितच नुकसान होणार आहे. हे जे विचार काही विचारवंतांनी केले त्यामध्ये महर्षी जेमिनी हे महत्त्वाचे होत. आणि म्हणून त्यांनी या वैदिक विचारांची पुनःस्थापना करून ते लोकांसमोर आणले आणि त्यासाठी एक दर्शन लिहिलं आणि ते म्हणजे पूर्वमीमांसा होय.
वैदिक विचारांची मीमांसा यामध्ये करण्यात आलेली आहे. परंतु त्याला पूर्वमीमांसा का म्हणण्यात येतं हे पाहिलं पाहिजे. वेदांचे मुख्यत्वे करून 2 भाग पडतात. त्याचा जो पूर्व भाग आहे किंबहुना पूर्वार्ध आहे तो अनेक कर्म, क्रिया इत्यादी सांगणारा आहे. काही विधी कसे केले पाहिजे, त्यामागील शास्त्रीय पद्धती कशा आहेत आणि हे विधी शास्त्रीय दृष्टीने कसे पार पाडले पाहिजे आणि मग त्यातून जी फलप्राप्ती होऊ शकते ती खऱ्या अर्थाने होईल, यासाठी वेदांचा जो पूर्वार्ध आहे त्याला कर्मकांडात्मक भाग असं म्हटलं गेलेलं आहे आणि तो भाग प्रकाशित करण्याचं काम या दर्शनाने केलं म्हणून त्याला पूर्वमीमांसा म्हणतात. वेदांच्या पूर्व भागावर मीमांसा करणारं दर्शन ते पूर्वमीमांसा होय. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर वेदांची जी कर्मकांडात्मक रचना आहे सुरुवातीची, तिची मीमांसा पूर्व मीमांसा या दर्शनाने केलेली आहे आणि वेदांचा जो पुढचा निम्मा भाग आहे किंवा उत्तरार्ध आहे तो ज्ञानमीमांसेचा आहे आणि त्याबद्दलची चर्चा ही ज्या दर्शनात झाली ते म्हणजे उत्तरमीमांसा होय. त्यालाच वेदांत दर्शन म्हणूनही संबोधण्यात येतं. इथे आपण आता पूर्वमीमांसा बघत आहोत. पूर्वमीमांसेवर जो अधिकृत ग्रंथ जेमिनी यांनी लिहिला त्याला मीमांसा सूत्र असं म्हणतात. तो सूत्र रूपाने लिहिण्यात आलेला आहे आणि त्याची रचना सांगायची तर तो 12 अध्यायांमध्ये विभागलेला आहे आणि या 12 अध्यायांमधून काही गोष्टी ज्या आणखी स्पष्ट करणं गरजेचं होतं त्यासाठी आणखी 4 अध्याय यामध्ये सांगण्यात आलेले आहे. म्हणजे 16 अध्यायांचं हे मीमांसा सूत्र आहे. यामधले 13 ते 16 हे 4 अध्याय हे परिशिष्टात्मक आहे असं म्हणायला हरकत नाही आणि यातून सूत्ररूपाने या पूर्वमीमांसेची चर्चा करण्यात आलेली आहे किंबहुना सूत्र सांगण्यात आलेली आहे. यामध्ये धर्म, त्यामधल्या क्रिया आणि पूजा पद्धती याचं जास्त करून वर्णन करण्यात आलेलं आहे. ज्याप्रमाणे क्रियाकर्म अर्थात कर्मकांड याचं वर्णन आहे तसंच त्याच अनुषंगाने यज्ञक्रियांचंही फार मोठं विवेचन या सूत्रांमध्ये आहे आणि यज्ञांचे वेगवेगळे प्रकार, त्यांचं महत्त्व, त्या करण्याच्या पद्धती याचं सांगोपांग वर्णन करण्यात आलेलं आहे.
यामध्ये दैनंदिन करावे लागणारे यज्ञ आणि काही निमित्ताने करावे लागणारे यज्ञ अर्थात मोठे यज्ञ या सर्वांची चर्चा आहे. जे दैनंदिन यज्ञ आहेत, जे खरं तर रोज केले जावेत, किंबहुना गृहस्थाश्रमी लोकांना ते केलेच पाहिजे, अशा लहान यज्ञांचं वर्णन यामध्ये मुख्यत्वे करून आहे. आणि हे जे यज्ञ आहे ते मुख्यतः 5 आहेत. त्यांची नावे म्हणजे ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, बलियज्ञ किंवा बलिवैश्वानर यज्ञ, यामध्ये काकबली वगैरे येतात. नंतर अतिथी यज्ञ, असे हे दैनंदिन जीवनात दिवसाच्या पूर्वार्धात, उत्तर भागात, सकाळ संध्याकाळ, दुपारी वगैरे त्या वेळेस हे यज्ञ करायचे आहेत. या यज्ञांचं विवेचन या पूर्वमीमांसेत केलेलं आहे. तसंच पूर्वमीमांसेत देवतांची पूजा, त्यांना संतुष्ट करण्याचे विधी याचंही खूप मोठं वर्णन आहे. आणि देवदेवतांबद्दल ज्या पद्धतीने पूजा केली पाहिजे त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून पूर्वमीमांसेत या गोष्टींचा समावेश आहे. थोडक्यात सांगायचं तर वेदांतील कर्मकांडात्मक भागाचं व्यवस्थित स्पष्टीकरण, त्याचं महत्त्व आणि त्याबद्दल योग्य ती माहिती लोकांच्या समोर आणणं हा एक भाग. तसंच यज्ञविधी आणि त्यांचे करण्याचे प्रकार, लहान यज्ञ, मोठे यज्ञ या सर्वांचा समावेश, आणि तसंच देवदेवता यांच्याबद्दलचा पूजाविधी याचा उहापोह या पूर्वमीमांसेत आहे. आणि म्हणून याला एक क्रांतिकारक किंवा बदल घडवणारं दर्शन असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं की वेदविचारांबद्दल जी मरगळ आलेली होती, ज्या भ्रामक समजुती पसरल्या होत्या, त्या पूर्णत्वाने नष्ट करण्याचा प्रयत्न या दर्शनात करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे वेदांबद्दल अगदी व्यवस्थित असा विचार लोकांसमोर या दर्शनाने आणला, म्हणून त्याला क्रांतिकारक दर्शन असंही काही लोक म्हणतात. या ग्रंथांबरोबरच या पूर्वमीमांसेबद्दल विचार करणारे इतर थोडेसे ग्रंथ आहेतच. तर त्यामध्ये मीमांसा न्याय प्रकाश, तसंच मीमांसा परिभाषा हे प्रमुख आहेत. मीमांसा दर्शन हे आपल्यासमोर विशेष करून कसली मीमांसा मांडते, तर ते कर्म व कर्माचा प्रभाव
अमुक कर्म केल्यावर तुमच्या ऐहिक आणि पारलौकिक जीवनात काय बदल होतील, त्यातून काय फळ मिळू शकेल, यांचा विचार यामध्ये आहे. तसंच वेदांमधील काही वाक्य विरोधात्मक वाटतात. त्या विरोधात्मक वाटणाऱ्या वाक्यांमध्ये एक वाक्यता यामधून आणलेली आहे आणि ती विरोधात्मक कशी नाहीत, एकमेकाला कधी कधी पूरकच आहेत, प्रत्यक्षात ती विरोधी वाटतात. याबद्दल या दर्शनाने चर्चा करून मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून या सर्व दृष्टींनी पूर्वमीमांसा दर्शन हे फार महत्त्वाचं ठरतं. कर्मकांडाबद्दल चुकीची माहिती काही लोक देतात, जे अधिकृत नाहीत, जे अनधिकृत माहिती देतात, ते स्वतः त्याबद्दल अधिकारी नसतात, तरीही हे कर्मकांड करा, ते कर्मकांड करा आणि त्या कर्मकांडाचं स्तोम केलं जातं. त्यामुळे कर्मकांडाबद्दल लोकांच्या मनात बऱ्याचदा चुकीची भावना निर्माण होते. आणि दुसरी बाजू अशी की काही लोक फक्त कर्मकांडच करत राहतात. जी उपासना पद्धती पुढे आहे, भक्ती आहे, ही केली जात नाही. आणि त्यासाठी पूर्वमीमांसा जे काम करतं ते महत्त्वाचं आहे. कारण सर्वसामान्य माणसाला एकदम भक्तीकडे वळवता येत नाही. तो प्रापंचिक असतो आणि म्हणून त्याला एक वातावरण निर्मिती, त्यातून मिळणारी फळं ही सांगावी लागतात. आणि त्याच्या उपासनेची सुरुवात ही कर्मकांडानेच होऊ शकते. त्याला काहीतरी पूजाविधी देणं गरजेचं आहे आणि तोही योग्य पद्धतीने दिलं जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि यासाठीच पूर्वमीमांसा आहे. कारण यामध्ये वेदाचाच पूर्व भाग आहे, तो व्यवस्थित समजून देण्यात आलेला आहे. त्यातील क्लिष्टता, विरोधाभास यांची विस्ताराने चर्चा करण्यात आलेली आहे. म्हणून जैमिनी यांचा हा ग्रंथ फारच विस्तृत असा झालेला आहे, पण तितकाच तो पूर्वमीमांसेवर अधिकृत असा ग्रंथ आहे. आणि सर्वसामान्य माणसाला सुरुवातीला कर्मकांड त्याचं महत्त्व समजल्यानंतर तो हळूहळू भक्तीकडे किंवा ज्ञानाकडे त्याला न्यावं लागतं. आणि त्यासाठी हळूहळू त्याला ज्ञानमीमांसा समजावून द्यावी लागते. आणि त्यासाठीच उत्तर मीमांसा हा भाग आपल्या दर्शनशास्त्रात आलेला आहे. आणि म्हणून वेदांचा पूर्व भाग सांगणारं ते पूर्वमीमांसा आणि वेदांचा ज्ञानात्मक किंबहुना ज्ञानमीमांसा करणारं जे दर्शन ते उत्तरमीमांसा अर्थात वेदांत होय. वेदांचा शेवटचा भाग म्हणजेच वेदांत, वेदाचा उत्तर भाग सांगणारं ते उत्तरमीमांसा हे दर्शन, ते आपण यानंतर पाहणार आहोत. आणि त्यामुळे हे दोनही मीमांसात्मक दर्शनं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. या दृष्टीने महर्षी जैमिनी
यांचं पूर्वमीमांसा हे आपण आधी पाहिलेलं आहे आणि त्याचा थोडक्यात आपण परिचय करून घेतलेला आहे. कारण आपण यामध्ये या दर्शनांची केवळ तोंड ओळख करून घेत आहोत. त्यांच्यामध्ये ज्या मुख्य गोष्टी समाविष्ट आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या दृष्टीने आपण हे पूर्वमीमांसा पाहिलं. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.